अत्यंत संतापजनक आणि मानवतेला काळीमा फासणारी घटना पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात उघडकीस आली असून आरोपी शिवराम परस सावर याच्या विकृत कृत्यामुळे परिसरात तीव्र रोष व्यक्त होत आहे। गावठी औषध देण्याच्या नावाखाली विश्वास संपादन करून एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर जंगलात नेऊन अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार घडला आहे। पोलिसांनी दिलेल्या अधिकृत माहितीनुसार फिर्यादीच्या बहिणीसाठी औषध आणण्याच्या निमित्ताने आरोपीशी संपर्क साधला होता। त्यानंतर 3 मेला आरोपीने स्वतःच्या इको वाहनातून फिर्यादी व कुटुंबियांना चरी पावन परिसरात नेले। रात्री उशिरा सुमारे 11:30 वाजता त्याने साक्षीदाराला वाहनातच थांबून अल्पवयीन मुलीला जंगलाच्या दिशेने नेले। 4 मेला पहाटेच्या सुमारास 1 वाजण्याच्या सुमारास मुलगी अल्पवयीन असल्याचे पूर्ण ज्ञान असतानाही आरोपी शिवराम सावर याने तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक अत्याचार केला। यानंतर हा प्रकार कुणाला सांगितल्यास ठार मारण्याची धमकी देत पीडितेला गप्प बसण्याचा प्रयत्न केला। या घटनेनंतर कासा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 98/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता 2023 ची कलम 64(1), 65(1), 351(2) तसेच पोस्को कायद्या अंतर्गत कलम 4(2)(8)(12) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला। गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत 5 मेला पहाटे 4च्या सुमारास आरोपीला अटक केली। या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक अमर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला आहे। पीडित चिमुकलीवर कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या घटनेमुळे परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। अशा विकृत गुन्हेगारांना केवळ अटक करून भागणार नाही, कडक आणि जलद शिक्षा झाली तरच समाजात कायद्याचा खरा धाक निर्माण होईल। फिर्यादीची हिची 2 नंबरची बहीण हिला मासेपाळीचा त्रास होत असल्याने ते राहणार कुतारपाडा बोईसर रोड या ठिकाणी राहतात। तर आरोपी त्याची इको गाडी घेऊन त्या ठिकाणी कुतारपाडा फिर्यादी व त्यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी गेला व फिर्यादीची बहीण 2 नंबरची बहीण हिला मासेपाळीवरती औषध देतो असे म्हणून त्या सर्व कुटुंबाला घेऊन तो चरी पावून या ठिकाणी आला व ज्या मुलीला औषध द्यायचं आहे त्याची लहान बहीण पीडित हिला 2 नंबरच्या बहिणीला न घेता सोबत 3 नंबरची लहान बहीण जी या गुन्ह्यातील पीडित आहे तिला चरी पावून या ठिकाणी बाकीच्या सर्व कुटुंबाला त्या ठिकाणी ठेवून पीडित मुलीला तिथून थोड्या अंतरावरती सायवन रोडवरती जाऊन इको गाडीतून घेऊन गेला आणि गाडी त्या ठिकाणी रोडवरती साईडला लावून तिथून 200 मीटर आत शेतामध्ये एका झाडाखाली पीडितेवरती त्यानं अत्याचार केलेला आहे। सध्या या घटनेत सर किती आरोपी आहेत आणि कोणाकोणाला अटक केली आहे? आरोपी सध्या या घटनेमध्ये एकच आहे, शिवराम परशु धापशी याला अटक केलेली आहे आणि गुन्ह्याचा पुढील तपास आम्ही स्वतः करत आहोत। तपास आमच्याकडे आहे। काय नेमकी परिस्थिती आणि काय आपण मागणी करत? आता पुण्यातली जी बलात्काराची घटना घडली की एका 4 वर्षाच्या मुलीवरती एका 65 वर्षाच्या व्यक्तीने बलात्कार केला, ती घटना म्हणजे त्या घटनेला 3-4 दिवस होताच आता आमच्या पालघरमध्ये एक अशी घटना घडलेली आहे की जी 2 तासापूर्वी उघडकीस आलेली आहे। काल मध्यरात्री एका 50 ते 55 वर्षाच्या इसमाने एका 13 वर्षीय नाबालिकेवरती लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आलेली आहे। त्या ज्या व्यक्तीने हे केलेलं आहे त्या व्यक्तीची मुलगी तिथे राहते, बोईसर येथे राहते पामला। तिच्या शेजारीच त्या बालिकेची पीडित बालिकेची बहीण राहते। त्याच्यावरून त्या दोघींची ओळख झाली। तिच्या लहान बहिणीला एक प्रॉब्लेम होता की तिचा रक्तस्राव थांबत नसल्यामुळे तिने तिला सांगितलं की माझे बाबा जे आहेत ते जडीबुटी औषधी देऊन ते हे करू शकतील, असं थांबवू शकतील। तिने त्यांच्यावरती विश्वास ठेवला आणि ते त्यांच्याकडे आले। ते राहायला आपल्या कासा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये हा प्रकार घडलेला आहे आणि ते तलवाडा सारशी येथे राहतात। ते जे भगत आहेत जे भोंदूगिरी करतात ते तिथे राहतात। त्यांनी त्यांच्याशी व्यवस्थित समन्वय साधून आणि बालिकेला औषध देतोय असं त्यांना सांगून रात्री 12:30च्या सुमारास काल रात्री 12:30च्या सुमारास त्या मुलीला ते चरी येथील एका स्मशानभूमीच्या इथे घेऊन गेले आणि तिथे तिच्यावरती लैंगिक अत्याचार केले।
ही अतिशय म्हणजे दुःखद घटना आहे. हा, की दिवसेंदिवस बलात्काराचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. नेमकी ही घटना उघडकीस कशी आली? उघडकीस म्हणजे त्या लहान मुलीला जेव्हा रात्री त्रास व्हायला लागला, तिच्या पोटात वगैरे दुखायला लागलं, तेव्हा तिने तिच्या घरच्यांना सगळा हा प्रकार उघडकीस केला. तेव्हा तिच्या घरच्यांनी तिला साथ देऊन आणि तात्काळ त्यांनी पोलीस स्टेशनला, कासा पोलीस स्टेशनला धाव घेऊन त्यांच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे. काय मागणी करायला आपण या बंधू? माझी प्रशासनाकडे हीच मागणी आहे की ही जी काही भोंदूगिरी चाललेली आहे, बघा तुम्ही शिक्षित आहेत, तुम्ही डॉक्टरांवरती विश्वास ठेवा. ही जी काही भोंदूगिरी चाललेली आहे की ह्याच्यावरती विश्वास न ठेवता तुम्ही डॉक्टरांकडे गेलं पाहिजे. आणि माझी पोलिसांकडे सुद्धा, पालघर पोलिसांकडे सुद्धा हीच मागणी आहे की आपला हा जो आहे हा ग्रामीण भाग आहे, याच्यामध्ये भोंदूगिरी, बाबागिरी खूप चाललेली आहे आणि लोकांना फसवायला हे लोक मागे पुढे बघत नाहीयेत. पैशासाठी हे लोक काहीही करू शकतात. त्याच्यामध्ये अशा ह्या घटना घडत आहेत आणि ह्या भोंदू लोकांवरती पोलिसांनी तात्काळ आळा घालावा, अशी माझी प्रशासनाकडे मागणी आहे. आणि हे जे कृत्य केलेलं आहे ह्या नराधमास, की माझी प्रशासनाकडे ही सुद्धा मागणी आहे की त्या 13 वर्षीय मुलीवरती एवढी दुःखद परिस्थिती तिच्यावरती आलेली आहे, तर माझी प्रशासनाकडे हीच मागणी राहील की ह्या इसमाला फाशीची शिक्षा व्हावी बस. आणि असे जर झाले नाही तर बघा की आम्ही महिला सगळ्या मोठं आंदोलन करू. कारण की अशा घटना खूपच घडत चाललेल्या आहेत की प्रशासनाने सुद्धा काहीतरी ह्याच्यावरती तोडगा काढला पाहिजे, काही तो एक निर्णय घेतला पाहिजे. माझं कलेक्टर मॅडमना सुद्धा हेच एक विनंती राहील की मॅडम बघा, तुम्ही सुद्धा एक महिला आहेत, महिलांचं दुःख महिलाच जाणू शकते. त्या एका लहान मुलीवरती काय दुःख ओढवलं असेल हे सुद्धा तुम्ही जाणवून घेऊ शकता. त्याच्यामुळे तुम्ही आमच्या वतीने तुम्हीच प्रशासनाकडे मागणी करा की कायद्याची अंमलबजावणी केली पाहिजे. अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.